पाण्यातून गाड्या घेऊन जातात. तर पाणी बघा, नदीचं पाणी फुल भरली आहे नदी आणि लोक बघायला आली. होय होय नाही देवळा रास्ता जाऊ गावलं नाही, खूप झालं खूप पाणी झालं. आम्ही पूर्ण जाऊन इलो टाकी दोन तुम्ही आमच्या कामी काढले वर आणि बांधून ठेवले तिकडे. एक देवळात टाकली काळीवाली आणि एक निळेवाली अशी बांधून ठेवली. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल सिंधुदुर्ग या चॅनलवर. आज पाऊस भरपूर लागला आहे आणि मंदिरात हे मोदेगावचं ग्रामदैवत आहे मंदिर, लिंगेश्वर मंदिर. ते पाणी आलं आहे भरपूर. दाखवलं कसं एक महिना झाला जवळजवळ पाऊस सुरुवात झाल्यावर. अजून मोठ्या प्रमाणात पाऊस लागला नव्हता, आता पाऊस लागला आहे भरपूर. पाणी बघा सगळीकडे एक तळमळ झालं आहे मस्तपैकी. भरपूर पाऊस झाला. मी आता बघते मंदिरात जायला. हा रस्ता आहे मंदिरात जायचा, पूर्ण पाण्याखाली गेलाय. दरवर्षी एकदा तरी असा पाऊस लागून पाणी येतं, जणू काय लिंगेश्वराच्या चरणाला स्पर्श करण्यासाठी पाणी येतं. हे बघा पाणी भरपूर आलं आहे. लिंगेश्वराच्या पूर्ण मंदिराला वेढा दिला आहे पाण्याने. लिंगेश्वर, नामदेव सगळे देवांची मंदिरं इथं आहेत आणि जवळूनच आमच्या नदी जाते. नदीचं पाणी, नदी भरली की मग पाणी बाहेर पडतं आणि ते इथे लिंगेश्वर मंदिरापर्यंत येतं. पाणी खूप, पाणी इथे भरपूरच आहे. आतमध्ये जायला पण रस्ता नाही, एवढं पाणी भरलं. कोकणात पाऊस लागला की खूप मजा येते. आजूबाजूला गडद झाडी आहे मस्तपैकी, हिरवगार रानाचं तारा रुजलाय. सगळीकडे पाणीच पाणी आहे बघा. मला जायचं होतं मंदिरात, पण पाणी भरपूर आहे पुढे.
हे बघा, हे वरती दिसतंय ना, ते रवळनाथ मंदिर आहे. फक्त मध्ये रस्ता आहे आणि दोन्ही मंदिरांच्या बाजूला संपूर्ण पाणी भरलेलं आहे. आता आपण चाललोय नदीकडे. नदीचं पाणी दाखवते मी तुम्हाला. शी बांधलेलं आतमध्ये ह्याच्यात टाक, त्या मधल्या गाभाऱ्यात. होय, बांधण ठेव, पण आतमध्ये टाक. नारळ दिसतात बरं तुमका. तो गेलो तडे. पाणी नदी भरून बाहेर पडलंय. सगळीकडे पाणीच पाणी झालंय.